नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहे स्क्वेअर. गणिताचा अभ्यास करत असताना स्क्वेअरचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक परीक्षेसाठी, कोणतीही एक्झाम असू द्या, स्पर्धा परीक्षेची असू द्या, स्कॉलरशिपची असू द्या, त्यामध्ये वर्ग या कन्सेप्टवर 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातातच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, स्क्वेअरचा अभ्यास करत असताना ठराविक गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आता स्क्वेअर म्हणजे काय, वर्गसंख्या म्हणजे काय, हे जर कोणाला माहीत नसेल तर ते अगोदर आपण समजून घेऊया. मित्रांनो, सपोज मी असं लिहिलं 2 आणि या 2ला मी 2नच मल्टिप्लाय केलं, 2 × 2, तर माझं प्रोडक्ट बनून आलं 4. हा 4 जो आहे तो या 2चा स्क्वेअर आहे. हा 4 हा 2चा स्क्वेअर आहे. आता बघा मित्रांनो, सपोज मी 1चा स्क्वेअर लिहिला ना, तर 1चा स्क्वेअर 1 येतो. 2चा स्क्वेअर लिहिला तर 2चा स्क्वेअर 4 येतो. 3चा स्क्वेअर लिहिला तर 3चा स्क्वेअर 9 येतो. 4चा स्क्वेअर येतो 16. 5चा स्क्वेअर येतो 25. 6चा स्क्वेअर येतो 36. 7चा स्क्वेअर येतो 49. 8चा स्क्वेअर येतो 64. 9चा स्क्वेअर येतो 81 आणि 10चा स्क्वेअर येतो 100. आता हे का लिहिलं मी, आपल्याला या ठिकाणी एक कन्सेप्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो. कोणतीही वर्गसंख्या असू द्या मित्रांनो, कोणत्याही वर्गसंख्येच्या शेवटला आपल्याला एकतर 1 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल, 6 मिळेल आणि 9 मिळेल आणि 0 मिळेल. म्हणजे वर्गसंख्या तयार होत असताना कोणत्याही वर्गसंख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 हे अंक येतात. याच्या व्यतिरिक्त कोणतेही अंक वर्गसंख्येच्या शेवटला येत नाहीत. या ठराविक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. आता बघा, 1 ते 100पर्यंतचे वर्ग आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे. आपल्याला ते तोंडपाठ पाहिजेत, आपल्याला लगेच ओळखता आल्या पाहिजेत. तर चटकन गणित आपण सोडवू शकतो. तशा गणित आपण 15 ते 20 सेकंदामध्ये आपण वर्गसंख्या किंवा त्याचं वर्गमूळ आपण ओळखू शकतो. आता बघा, सपोज मी असं म्हणतो की तुमचं 1 ते 30पर्यंतचे वर्गपाठ आहेत. 1 ते 30पर्यंतचे वर्ग सर्वसाधारणपणे सगळ्यांचे पाठ असतात. त्याच्या पुढचे वर्ग म्हणजे 41 पासून 100पर्यंत आपण 31 to 40 हे पण फाइंड आउट करणार आहे. पण आज आपण सर्वप्रथम बघणार आहे 41 पासून 100पर्यंतचे स्क्वेअर. आता बघा, फक्त तुम्ही लक्ष द्या, सगळे मुद्दे या ठिकाणी आपण क्लिअर करणार आहे. एकही मुद्दा क्लिअर न करता आपण थांबणार नाही. सगळे मुद्दे या ठिकाणी क्लिअर करणार आहे. आता बघा, सपोज मला 41चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे, तर ट्रिक काय आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी ट्रिक काय आहे बघा. तर 41चा स्क्वेअर फाइंड आउट करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 2 संख्या घ्यायच्या आहेत, एक 50 आणि एक 25. हे 2 बेस आहेत, एक 50चा बेस आहे, एक 25चा बेस आहे. हा ट्रिकचा भाग आहे, त्याच्यासाठी लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचे, फर्स्ट स्टेप काय करायचे, आपल्याला 50 आणि 41 यांचं कंपॅरिझन करायचं आहे. आपल्याला हे पाहायचं आहे की 41 हे 50पासून किती युनिटनं लांब आहे. आपल्याला लगेच लक्षात येतं आहे 9 युनिटनं लांब आहे. यांच्यामध्ये 9चाच फरक आहे, होय ना. आता काय करायचं मग, डायरेक्ट 9चा स्क्वेअर करून टाका. 9 9 जा 81. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपला 50चा वापर संपला. आता आपल्याला काय करायचं आहे, 25चा वापर करायचा आहे. तो कसा करावा, या 25मधून आपल्याला हे 9 मायनस करायचे. आता 25मधून जर 9 मायनस केले तर आपलं आन्सर आलं 16. किती आलं, 16. म्हणजे 1681 हा जो स्क्वेअर बनून आला तो आला 41चा. आता अनदर एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज मी घेतलं 46, होय ना. तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय बघायचं आहे मित्रांनो, की 46 आणि 50 यांचं रिलेशन बघायचं आहे.
किती अंतरानं दूर आहे. आपल्या बघितलं की लगेच लक्षात येते 4 अंतरानं दूर आहे, होय ना. 4 इथं लिहिलं मी. 4चा स्क्वेअर केला, 4 4 जा 16. आणि आता काय करावं, 25मधून 4 आपल्याला मायनस करावे लागतील. 25मधून जर 4 मायनस केलं तर माझा आन्सर आले 21. हा जो स्क्वेअर बनून आला आहे ना 2116 किंवा 2116, हा आलेला आहे 46चा. मग अशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं आपण स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो. आता नेक्स्ट वन अनदर एक्झाम्पल घेऊया आपण 47चे. 47चा कसा करावा फाइंड आउट, तीच ट्रिक वापरायची. काय करायचं, 47 50पासून किती अंतरानं दूर आहे हे तुम्हाला सगळं सरावानं जमणार आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ बघा, दोनदा बघा आणि हे पूर्णपणे लक्षात घ्या कन्सेप्ट, आणि मग जास्त सराव करा. मग तुम्हाला हे लगेच अवगत होणार आहे सिम्पली. चला, काय करायचं आपल्याला, 50 आणि 47 यांचं रिलेशन क्रिएट करायचे. यांच्यामध्ये किती अंतर आहे, यांच्यामध्ये 3चं अंतर आहे, होय ना. 3 युनिटचं अंतर आहे. आता काय करायचं, 3चा स्क्वेअर करायचा, 3चा स्क्वेअर करायचा, 3 3 जा 9. पण आपल्याला 9 लिहायचं आहे कसं माहिती आहे का, युनिट आणि 10 प्लेसमध्ये. युनिट आणि 10 प्लेसमध्ये आपल्याला 9 लिहायचं आहे. त्यामुळे काय लिहायचं, 09. मी लिहिलं 09. आता काय करायचं, आता हे 3 हे 25मधून मायनस करायचे. 3 जर मी 25मधून मायनस केले तर माझं आन्सर किती येतं, 22. किती येतं, 22. मग 2209 किंवा 2209 हा जो स्क्वेअर बनून आला तो आला 47चा. कितीचा आला, 47चा. आता नेक्स्ट वन, आता अनदर एक्झाम्पल आपण घेऊया, सपोज 53चं. आता बघा, आता काय करायचे, 53चा स्क्वेअर कसा फाइंड आउट करावा. सर्वप्रथम काय बघायचं, 50 आणि 53चं रिलेशन बघायचं. 53 50पेक्षा 3 युनिटनं मोठा आहे. 3 युनिटनं मोठा असल्या कारणानं वन्स अगेन आपल्याला काय करावं लागेल, 3चा स्क्वेअर करावा लागेल. 3चा स्क्वेअर आपण केला 9, पण तो लिहिला कसा, 09. कसा लिहिला, 09. आता काय करायचं आहे, आता आपल्याला काय करायचं आहे की हा 3 युनिटनं लांब आहे, 3 युनिटनं पुढे आहे. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता हे 47 3 युनिटनं मागे होती, हे 53 हे 3 युनिटनं पुढे आहे. पुढे असल्या कारणामुळं आपल्याला काय करायचे आहे, या 25मधून हे मायनस न करता ॲड करायचे आहेत. 25 + 3 = 28. म्हणजे 2809 किंवा 2809 हा जो स्क्वेअर बनून आला आहे ना, तो बनून आला आहे 53चा. कितीचा आला आहे, 53चा. आता नेक्स्ट वन अनदर एक्झाम्पल आपण घेऊया, सपोज 57चं. आता 57चं एक्झाम्पल मी घेतलं. आपल्याला नेहमीप्रमाणे तेच करायचे. तुम्ही अगोदर लक्ष द्या, ट्रिक समजून घ्या आणि मग भरपूर सराव करा. आता बघा, आता आपल्याला 50 आणि 57 यांचं कंपॅरिझन करायचं आहे. 57 नक्की किती युनिटनं लांब आहे. 50पेक्षा मी काय म्हणलं, हे 7 युनिटनं लांब आहे. 7 युनिटनं लांब असल्या कारणामुळं डायरेक्ट तुम्ही काय करा, 7 युनिटनं लांब असल्या कारणामुळं तुम्ही डायरेक्ट काय करा, 7 7 जा 49. 7चा स्क्वेअर करा, 7चा स्क्वेअर करा. आणि आता काय करा माहिती आहे का, तुम्हाला आता काय करावं लागेल, हे जे 7 आहेत ते या 25मध्ये तुम्हाला ॲड करावे लागतील. मग 7 ज्या वेळेला तुम्ही 25मध्ये ॲड कराल त्यावेळेला तुमचा आन्सर येणार आहे 32. म्हणजे 3249 3249 हा जो स्क्वेअर बनून आला आहे तो आला आहे 57चा. कितीचा आला आहे, 57चा. आता नेक्स्ट वन अनदर एक्झाम्पल आपण घेऊया, सपोज 59चं. आता 59चं एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, सर्वप्रथम किती युनिटनं लांब आहे. आपण म्हणतोय 9 युनिटनं लांब आहे ना. आता 9 युनिटनं लांब असल्या कारणामुळे डायरेक्ट 9चा स्क्वेअर करा, 9 9 जा 81. 9 9 जा 81 केल्यानंतर आपल्याला हे 9 या 25मध्ये ॲड करायची. आपला आन्सर किती येणार आहे, 34. म्हणजे 3481 हा जो स्क्वेअर बनून आला तो आला 59चा.
मग हे अशा पद्धतीनं आपण स्क्वेअर अत्यंत सोप्या पद्धतीनं फाइंड आउट करू शकतो. सपोज आता इथं बघा, मला 62चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. वन्स अगेन मी काय करणार आहे, रिलेशन बघणार आहे. 52 आणि 62चं रिलेशन काय आहे मला लगेच समजतं आहे. ते 12 युनिटनं मोठं आहे. आता 12 युनिटनं मोठं असल्या कारणामुळं मी काय केलं, डायरेक्ट 12चा स्क्वेअर केला 144. पण मी लिहिला कसा, त्याची तरीका काय आहे, पद्धत काय आहे, मी हा 1 कॅरी घेतला आणि 44 अशा पद्धतीनं लिहिलं. आता नेक्स्ट वन स्टेप मला काय करायचं आहे, या 25मध्ये हे 12 ॲड करायचे. आता 25मध्ये जर मी 12 ॲड केले तर माझं आन्सर किती येतं, 37. किती येतं, 37. आणि 37मध्ये मला हे 1 ॲड करावे लागतात. 37 म्हणजे ट्रिकचा भाग आहे तो. 37मध्ये जर मी हे 1 ॲड केले तर माझं आन्सर येतं 3844. हा जो स्क्वेअर बनून आला आहे तो 62चा बनून आला आहे. मग हे अशा पद्धतीनं आपण स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो. सपोज अनदर एक्झाम्पल घेऊया आपण. आता बघा, आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं की 1 ते 30पर्यंतचे किमान 1 ते 30 1 to 30 हे स्क्वेअर आपल्या पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, सपोज मी म्हटलं मला 73चा स्क्वेअर फाइंड आउट करायचे आहे 73चा. वन्स अगेन मी काय करणार आहे, हे 50 आणि 73 यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे बघणार आहे. कितीचा गॅप आहे याच्यामध्ये, हो तर याच्यामध्ये गॅप आहे 23चा गॅप आहे, होय ना. 23चा गॅप असल्या कारणामुळं मी काय करणार आहे, डायरेक्ट 23चा म्हणजे 23चा स्क्वेअर फाइंड आउट करणार आहे. 23चा स्क्वेअर आता माझा पार्ट आहे तो आहे, त्यामुळे तुम्हाला म्हटलं ही पार्ट पाहिजे. किती आहे, 529. हा स्क्वेअर मी लिहिला इथं. आता नेक्स्ट वन स्टेप माझी काय आहे, होय ना. काय स्टेप आहे माझी, हा 23 युनिटनं लांब आहे ना, तर मला काय करायचे, 25मध्ये 23 ॲड करायचे आहेत. मग 25मध्ये जर मी 23 ॲड केले तर माझं आन्सर किती येतं, 48. किती येणार आहे, 48. आणि 48मध्ये जर हे 5 मला ॲड करावे लागतात. 48मध्ये हे 5 मला ॲड करावे लागतात. म्हणजे 25 ज्या वेळेला माझं आन्सर आलं, 25मध्ये मी काय केलं, हे 23 ॲड केली, कारण 23 युनिटनं पुढं आहे. आणि या 48मध्ये हे 5 मी ॲड केले. या 48मध्ये हे 5 ॲड केल्यानंतर 8 + 5 13 + 1 4 + 1 किती आले, 5. म्हणजे 5329 हा जो स्क्वेअर माझा बनून आला तो आला 73चा. कितीचा आला, 73चा. मग हे अशा पद्धतीनं आपण अतिशय सोप्या पद्धतीनं 1 ते 100 पर्यंतच्या कोणत्याही संख्येचा स्क्वेअर आपण फाइंड आउट करू शकतो. आता सपोज एक एक्झाम्पल आपण छोट्याचं घेऊया. सपोज मी एक्झाम्पल घेतलं बघा 38चं. तर 38चा स्क्वेअर पण आपण अशा पद्धतीनं फाइंड आउट करू शकतो. 38चा पण स्क्वेअर आपण अशा पद्धतीनं फाइंड आउट करू शकतो. कसा करू शकतो बघा, आता ही 38 म्हणजे 38 हा डिजिट, हा जो नंबर आहे तो 50पेक्षा किती युनिटनं दूर आहे, आपल्याला लगेच समजतं आहे, हा 12 युनिटनं दूर आहे. 12 युनिटनं दूर असल्या कारणामुळे 12 युनिटनं दूर असल्या कारणामुळे किती 12 युनिटनं दूर आहे. आपण काय करावं, 12चा डायरेक्ट स्क्वेअर केला मी, किती आला 144. पण मी लिहिला कसा असा, आणि इथं 1 कॅरी दिला, इथं 1 आपण कॅरी दिला. आता काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो, 38 12 युनिटनं लांब होता. आपल्याला काय करायचे, 38च्या आपल्याला मागं जायचे. आपल्याला काय करायचं आहे, 38मधून 12 मायनस करायचे आहेत. 38 - 12 जर केले आपण, बघा इथं आपण करूया 38 - 12, तर आपला आन्सर किती येणार आहे, इथं 6 आणि इथं 2. आणि हा जो 1 आहे तो याच्यामधून अजून मायनस होणार आहे. हा जो 1 आहे 12 मायनस करायचे आहेत आपल्याला. किती
किती मायनस करायचे 12 हा झाला. आणि याच्यामध्ये काय करायला लागणार आहे मित्रांनो, आपल्याला 12 मायनस केल्यानंतर आपल्याला हा जो 1 आहे तो प्लस करावा लागतो. हा जो 1 आहे तो प्लस करावा लागतो. म्हणजे आपलं ॲन्सर जे बनून येतं ते 2744. 2744. मग अशा पद्धतीनं आपण हा सुद्धा स्क्वेअर आपण फाइंड आउट करू शकतो. अशा पद्धतीनं आपण 1 ते 100पर्यंतचा कोणताही स्क्वेअर या ट्रिकद्वारा फाइंड आउट करू शकतो. आता बघा, आता सपोज आपल्याला 91चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. आता डायरेक्ट आपण 91 आता मागून येऊया, आपण 91 कडून येऊया. 91चा स्क्वेअर फाइंड आउट करताना आपल्याला काय करायचं, डायरेक्ट आपल्याला 100चा बेस घ्यायचे. बेस कितीचा घ्यायचा 100चा. आता 100चा बेस घेतल्यानंतर 100 आणि 91 100 आणि 91 यांच्यामध्ये रिलेशन क्रिएट करायचं. काय रिलेशन आहे यांच्यामध्ये, 9 युनिटचा डिस्टन्स आहे, 9 युनिटचं अंतर आहे. मग काय करायचं, 9 9 जा 81. 9 9 जा जर 81 आपण केलं तर आपलं हे काम संपलं. आता आपल्याला काय करायचं आहे, या 91मधून हे 9 आपल्याला मायनस करायचे. ट्रिकचा भाग आहे. 91मधून 9 मायनस केलं, आपलं आन्सर आलं 82. म्हणजे 8281 हा जो स्क्वेअर बनून आला तो 91चा आला. अशा पद्धतीनं आपण 96चा पण स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो. कसा करू शकतो, किती युनिटनं लांब आहे बघा 100पेक्षा, आपण म्हणतो 4 युनिटनं लांब आहे. 4 4 जा 16. आणि नेक्स्ट वन स्टेप काय आहे, आपल्याला 96मधून 4 मायनस केले आपण तर आपलं आन्सर आलं 92. अशा पद्धतीनं 98चा पण फाइंड आउट करू शकतो आपण. कसा करायचा, 2 युनिटनं लांब आहे, 2चा स्क्वेअर करा, 2 2 जा 4, पण लिहायचा कसा 0 4. आता 0 4 लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं, 98मधून 2 मायनस करायचं, आपलं आन्सर आलं 96. मग हे अशा पद्धतीनं आपण 1 to 100पर्यंतच्या कोणत्याही संख्येचा स्क्वेअर आपण लगेच फाइंड आउट करू शकतो ही ट्रिक वापरून. आता याच्यापेक्षा जे मोठे नंबर आहेत, म्हणजे 100पेक्षा म्हणजे मोठे नंबर आहेत, त्याची ट्रिक, त्याचा स्क्वेअर फाइंड आउट करणं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.